अंबड इंदिरानगर पोलिसांकडून 70 लाखाचा मुद्देमाल फिर्यादींना परत। नाशिक शहर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीत अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला तब्बल 70,15,049 रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत केला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार या वाटप कार्यक्रम पार पडला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यामधील 31,93,000 रुपयांचे 239 ग्रॅम सोन्याचे दागिने, 4,04,000 रुपयांची 3 चोरीची वाहने, 4,84,989 रुपयांचे 15 मोबाईल, 10 लाख रुपयांची कॉपर वायर तसेच गहाळ झालेले 12,30,000 रुपयांचे 64 मोबाईल फोन असा एकूण 64,11,989 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्यात आलाय। याशिवाय इंदिरानगर पोलीस ठाण्यातील 9 गुन्ह्यातील 6,03,160 रुपयांचा मुद्देमालही संबंधितांना परत करण्यात आलाय। दोन्ही पोलीस ठाण्याकडून मिळून एकूण 70,15,049 रुपयाचा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाल्याने फिर्यादींमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। हरवलेले दागिने, मोबाईल आणि वाहने पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी नाशिक पोलिसांचे आभार मानले। अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली। गुन्ह्यांचा तपास जलद गतीने पूर्ण करून मुद्देमाल परत देण्याच्या या उपक्रमामुळे नाशिक शहर पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।